तर मोठी बातमी समोर येते साताऱ्यातील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आज उद्घाटन आहे। लंडन मधून आणलेली वाघनख ही प्रदर्शनात ठेवली जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। सकाळी 11 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात वाघनखांची भव्य मिरवणूक निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशस्त्र शौर्य गाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं आज उद्घाटन पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडेल। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आज सातारा आणि महाराष्ट्राची राजधानी सातारामध्ये विशेषतः आज छत्रपतींचा जयघोष ऐकायला मिळतो। त्याचं कारणही खास आहे। बहुप्रतीक्षित जी वाघनख आहे छत्रपतींची ती लंडनवरून थेट साताऱ्यात दाखल झालेली आहेत। आज याच शस्त्र प्रदर्शन आणि वाघनखांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। आणि ज्या सातारा राजधानीमधून एकंदरीत रणशिंग फुंकलेल्या स्वराज्याचं महाराजांनी त्या सातारावासियांची नेमकी या वाघनखांबद्दल काय भूमिका आहे, कारण बराच राजकीय संघर्ष आपल्याला या वाघनखांवरतून झालेला पाहायला मिळाला, आरोप प्रत्यारोप झाले। आज सातारावासियांशी आपण थेट बोलूया। तर तुमची काय भावना आहे? बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, वाघनख खरी आहेत की खोटी आहेत असाही संशय व्यक्त केला विरोधकांनी। तुमची भावना काय? पण नक्कीच या ठिकाणी जे वाघनख्यावर जो आरोप झाला, ज्यांनी केला त्यांना हे वाघनख्यावरच आरोप करावा असं कसं वाटला? याच्या अगोदर काय उदाहरणार्थ टिपू सुलतान यांची तलवार ज्यावेळी आली त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही की ते खरे खोटे, याच्यावरच त्यांनी केले। आता हे त्यांनी केले, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत, आम्ही काय शिवप्रेमी जे आहे ते लक्ष देणार नाही। पण आज या ठिकाणी वाघनख्या जे येतात ते अभिमानाची गोष्ट अशी आहे की भारतामध्ये सर्वात प्रथम आपल्या राजधानी साताऱ्यामध्ये ते वाघनखे येत आहे। या नियोजनाबद्दल सर्व शाहूनगरवासीय, सातारावासीय माननीय शिवेंद्रराजे यांचे आभार मानतायत आणि खूप जल्लोषाचं खूप आनंदाचं वातावरण आहे। पराक्रमाचं प्रतीक आज या सातारामध्ये आलेलं आहे। महाराजांची राजधानी आहे ही आणि या राजधानीमध्ये आलेलं आहे। तर खरंच म्हणजे दोन्ही महाराजांकडून त्यांचं कौतुक करण्यात येतं की त्यांनी ही इथपर्यंत आणलेलं आहे ते। आणि माझी सर्वांना इच्छा आहे की सगळ्यांनी याचे बघावं वाघनखे कशा आहेत। महाराजांनी त्या काळात जो अफजल खानाचा वध केला त्यावेळी जे वापरलेले हे वाघनख आहे ते खरंच शौर्याचं प्रतीक आहे आणि सर्वांनी त्याचा बघण्याचा आनंद घ्यावा। वाघनखांसहित भवानी तलवार ही जी आहे तीही आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तीही साताऱ्यात प्रथम यावी असं वाटतं का? हा खरं राजधानी चौथी असल्यामुळे हा सातारला मान देण्याचं भाग्य करावे त्यांनी। धन्यवाद। एकंदरीतच ही सातारावासीय आहेत आणि त्यांची भावना जर पाहिली तर प्रचंड महाराजांबद्दल आस्था असलेले सातारकर हे ओळखले जातात आणि आज त्याच वाघनखांचं भव्य दिव्य स्वागत आहे ते या ठिकाणी होणार आहे। आणि उद्यापासून सर्व शिवप्रेमी जे आहेत महाराष्ट्रातील त्या सर्वांना या वाघनखांचं दर्शन घेता येणार आहे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।